नमस्कार मंडळी. तर आम्ही गेलो नाशिकला आणि आमच्या ट्रिपचं होतो आज तिसरा दिवस. मग बॅगे वगैरे ठेवून मस्तपैकी चहा पियाला आणि आत्ता इलेलो आम्ही नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिर. ह्या मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ह्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि इकडे गोदावरी नदीचा उगम पण होता. मग ज्योतिर्लिंगाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता मार्केटात इलेलो. ही बघा, ही साडी दिसत जरी छोटी असली तरी हिची किंमत 1000 ते 1200 एवढी आहे. मग दुपारी मस्तपैकी असं जेवण केलं आणि आता पुढे जाऊन निघालेलो. मग आत्ता सगळ्यात खूपच इकडे थंडी होती म्हणून थंडी लागत होती म्हणून सगळी चहा पिऊ गेलेली आणि मी गाडीत बसून असं मस्तपैकी फ्रुटी पियत होते. मग आत्ता आम्ही गेलेलो नाशिकच्या स्वामीनारायण मंदिरात आणि ह्या पूर्ण मंदिर राजस्थानी दगडींपासून बनवलेला होता आणि ह्याचा काम कोरोनामध्ये चालू होता आणि मस्त तिकडे मंदिर होता आणि पूर्ण मंदिरात 36 कोटी देव पण कोरलेले होते. इकडे वातावरण पण शांत आणि प्रसन्न होता. मग थोड्या वेळानं आम्ही रात्र झाली तशी मग हॉटेलात जेव गेला आणि मस्तपैकी असा जेवण ऑर्डर करून जेवला आणि थोड्या वेळ मग रूमवर गेला आणि मस्तपैकी झोपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कोकणी जोडक फॉलो नक्की करा.